तुला काय करायचं उद्या तात्काळ निर्णय न घेतल्यास तुम्ही जर कारवाई नाही केली तर तुमच्या ऑफिसला टाळं ठोकलं जाणार आहे, तुमचं बाल प्रकल्प बंद करण्यात येणार आहे, त्याची तुम्ही काळजी करायची नाही। तुम्ही कारवाई झाली, साहेबांना फोनवर बोललोय मी, साहेब म्हणले मी मीटिंग मध्ये आहे, साहेब म्हणले मी 100% कारवाई करतो, परंतु ही कारवाई झाली पाहिजे, असं काय गाफील राहिलं नाही पाहिजे। तुम्ही सरकारच्या पाण्याच्या पकडलं व्यवस्थित राहिलं पाहिजे। तुम्हाला काय करायचं म्हणजे आम्ही पालक असून माझ्या 2 मुली स्वतःच्या त्या शाळेत आहेत, मी त्यांना विचारू शकत नाही का त्या भातामध्ये किडे वगैरे आळ्या वगैरे सगळे निघतात, ती त्यांना तक्रार सांगितली, ते म्हणले आम्ही सुधारणा करतो, काही सुधारणा नाही, हाय असंच आहे। आणि तिथं तुम्ही चला रायगाव मध्ये, तिथं 20-25 महिला तुमच्या देखत येते ना, तुम्ही जरी आलात, कुणी जरी आलं उद्या तरी तिथं 20-25 महिला तुमच्या देखत येऊन तुम्हाला काय बोलायचं बोलायचं काय काय प्रॉब्लेम आहे। 11-11:30ला शाळा सुटती का लहान मुलांची, सोडून दिलं आणि 10ला शाळा भरती आणि 11:30ला शाळा सुटली आणि मुलांना काय सांगतात माझ्या घरी काम सांगितलं मी 9 ते 4 मुलांना तुम्ही विचारा लेकरांना जरी 12 वाजता गेले घरी कंटाळले। ऐका साहेब मी काय बोलतोय तुम्हाला, तुम्ही लहान लेकरांना विचारा, त्यांनी परवा दिवशी काय सांगितलं की मला घरी मकत वाढायची, मी चालली माझी एवढी माझी 6 वर्षाची मुलगी 3 वर्षाची मुलगी आहे, त्या दोघींनाही विचारा तुम्ही काय सांगितलं। दुसऱ्या 20,000च्या इतर मी मुली इथं त्यांनाही विचारा तुम्ही काय सांगितलं की मी मकत वाढायला चालली आहे म्हणून शाळा 11:30 वाजता सुटली। आता हिला मकत वाढायला जायसाठी कामाला येते ती का शाळेत, म्हणजे आमच्या मुलांची हिला काहीच काळजी नाही। त्या लहान मुलांना विचारा, आम्हाला नका विचारू, तुम्ही लहान मुलांचा बी व्हिडिओ तुम्ही घ्या, त्यातमध्ये विचारा। लेखी स्वरूपात तक्रार तो देणारच आहे तो, पण मी म्हणलं तेव्हा माझ्याकडे आल्याच नंतर मी सांगितलं, मी साहेबांना फोन केला, साहेब म्हणले मी मीटिंग मध्ये असल्यामुळं तरी म्हणलं मला मी त्यांना सांगितलं प्रकरण असं बोललं झालं मला साहेब। पण आम्ही ते रजेचा अर्ज आहे का नाही, तुम्ही काळ पांढरं करता, तुम्ही मागच्या 2 दिवसाची तारीख टाकून त्याला मंजूर करता, असं काय होता कामा नाही, बरोबर ना? त्यांना रजाच नाहीये, तुम्ही आता आम्ही त्यांना फोन केला म्हणल्यावरती काय पाठीशी घालायचं म्हणल्यानंतर सुपरवायझरला सांगून मागच्या 2 दिवसापूर्वीची तारीख टाकून ती रजेवर होते असं सांगतील, असं नाही झालं पाहिजे। त्याच्या रजेवर होते तर मग शाळा का भरवली, शाळा का भरवली, जरी त्याच्या रजेवर होते तर शाळा का भरवली हे पण म्हणायचं ना आमचं म्हणणं काढली मग आम्हाला ते बघायसाठी आम्ही ऑफिसला आलो होतो की त्यांच्या रजेचा अर्ज आहे का, तिथे सुपरवायझर कोण आहे, आम्हाला ते विचारायचं। पण तुम्ही साहेब तुम्ही तसा अर्ज आहे का नाही तिथं तपासून पाहू शकता, सुपरवायझरकडे बरं जे बीट असतात ना ते बीट अनुसार त्यांचे अर्ज जात असतात तिथे। तशी काहीच गोष्ट झाली नाही, अर्ज नाही काय नाही, यांच्या बोलण्यातून कळतंय ते काय बोलतात, त्यांची रेकॉर्डिंग सगळं एकंदरीत या प्रकारचा सगळा अनागोंदी कारभार आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। म्हणून जे काही प्रशासनातले बाल प्रकल्प अधिकारी आहेत त्यांनी या तात्काळ याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती तात्काळ कारवाई केली पाहिजे। मित्रांनो त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। आमची लहान लहान मुलं यांच्या जीवावरती सोडून जायची का हा प्रश्न मला वाटतं फार महत्वाचा आहे। आमची मुलं जातात येतात तिथं त्या मुलांकडे दुर्लक्ष केलं जातंय, त्या अंगणवाडीच्या ठिकाणी अस्वच्छता आहे, मग आमच्या मुलांना तेच आम्ही खाऊ द्यायचं का? कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांची नेत्यांची मुलं अंगणवाडी शिकत नाहीत आणि गोरगरिबांची मुलं या अंगणवाडी शिकत असतात, म्हणून याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं। आधी तुम्ही सूर्यवंशी साहेबांशी बोलला होता, काय काय त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? सूर्यवंशी सरांशी माझं ज्यावेळेस आता संभाषण झालं 5-10 मिनिटापूर्वी, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की हे प्रकरण गंभीर आहे। सरांनी सांगितलं की चौकशी करून जे काय आहे पुराव्यानिशी चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करण्याचं काम सूर्यवंशी करतो म्हणले, असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे। तिथं कसल्याही प्रकारची ही स्वच्छता तर कसल्याच प्रकारची नाही, तिथं कसलीही स्वच्छता नाही, राजकारण मध्ये घालून तिथं ही अडचणी आणतात त्या शाळेवरती नाही का, काय कुठलाच आतापर्यंत कुठलंच तिथं लाभ नाही, काय नाही आणि सगळं असून सुद्धा विद्यार्थ्यांना देत नाही। तिथं बसायला बेंच आहेत, विद्यार्थ्यांना एकही बेंच आतापर्यंत बसण्यासाठी नाही, त्या शाळेवरती बेंच आहेत बालवाडीच्या विद्यार्थ्यांना बसायला, खेळायला सगळं आहे, खेळणं वगैरे कधीच कुठल्या विद्यार्थ्याला खेळा यांनी दिलेलं नाही। नुसत्या घरी येतात, महिलांकडे येतात, त्यांना नेतात, त्यांच्याकडून सह्या घेतात, हो आमचं असं असं चालू आहे, त्या बाया काहीच कळत नाही, त्यामुळे फायदा गैरफायदा घेतात त्याचा। मुलांसाठी बसण्याची जी व्यवस्था असेल त्या दोन्ही करून त्यांना म्हणजे खेळण्याचे साहित्य हे ते सगळं दिलेलं असताना सुद्धा त्याचा वापर होत नाही म्हणल्यावर नाहीच होत, काहीच वापर होत नाही, आम्ही रोज तिथे बघा। मग काय याच्याविषयी काय नेमके अंगणवाडी सेविकांनी किंवा मदत खेळण्यासाठी दिलेलं साहित्य
ते त्या वापराय समितीत दिलं ना. बरं मग ते मुलांसाठी. आता पालकांचा थेट आरोप आहे तुमच्यापाशी. जागेचा जर अभाव असेल तर तिथं मांडलं येईल. जागेचा अभाव नाही, शाळा खूप मोठी, या कार्यालयापेक्षाही खूप मोठी शाळा हा. आहे. एवढे ह्याच्यापेक्षा मोठी शाळा आहे. तुम्ही उद्याच्याला आवेदन करून बघा, तिथं पहा आणि मलाच नका विचारू, तिथल्या 10-20 लोकांना विचारा, त्या महिलांना विचारा. तुम्ही काय करा, साहेबांशी आल्यानंतर चर्चा करा, हे प्रश्न सुटेल. मी तिथल्या महिलांना विचारा साहेब, माझं असं म्हणणं नाही की मलाच विचारा. तिथल्या बाकीचे जे 20 लेकरं आहेत, सगळे 20-25 जण आहेत लेकरं तिथं शाळेमध्ये, त्या सगळ्यांच्या घरच्या पालकांना विचारा. मला एकट्याला नका विचारू की माझाच आक्षेप नाही असं नाही, की तिथल्या बाकीच्या बी लोकांना विचारा तुम्ही आणि तिथं विचारपूस करून मग तुम्ही पुढची कारवाई करा. तुमचं बी आहे ना तिथं? माझा तर बुद्धीच नव्हतं. हम्म. सांगा ना. नाही आहे का दंडवस्तीवर बी अंगणवाडी आहे. तिथं पण मॅडम आहेत त्या, बरं. त्यांचं नाव मला नाही लक्षात, पण तिथं पण शाळेसमोर चिखल धुण्याचं पाणी पण येत आहे. मी सकाळी सोडायला गेलो पुढल्या माझ्या शाळेत, त्यावेळेस रस्ता चिखल क्रॉस करून जावं लागतोय आणि समोरच बाया धुण्यापर्यंत टाकीचं पाणी येते आणि अंगणवाडी पूर्ण जात आहे. तिथे माझीच गैर सोय त्या अंगणवाडीला, त्या बी अंगणवाडीची ती तक्रार घ्या. ही मी बरं. माझं नाव कृष्णा शहाजी पवार आहे. माझी मुलगी येते शाळेत. दररोज का तिथल्या मॅडमचं नाव माहिती आहे का? तिथलं काय तुम्हाला साहेब माहिती आहे नाव? कोण आहे मॅडम ती मला माहित नसेल. तिकडच्या मॅडमचं तुमच्या शाळेतल्या त्या मॅडमचं नाव काय? नाही ना, मला तुमच्या त्या शाळेत आहेत त्या सुरेखा आता सुरेखा फुले. सुरेखा फुंदे सुरेखा फुंदे. तिथल्या स्थानिकच्या आहेत का? नाही नाही, त्या स्थानिकच्या नाही, तर त्या शिगुलला राहतात आमच्यापासून 3 किलोमीटर. त्यांची मुलगी दिलेली तिथं आमच्या गावामध्ये. बरं बरं ठीक आहे. त्यांच्या जावयाचं घर आहे तिथं शाळेशेजारी, एक 100-200 मीटर होती. ठीक आहे.